निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की ह्या चुका तुम्ही सुधारल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही। आज देशभरात त्यांनी SIR जाहीर केलाय, आपला त्याचा संबंध नाही। आम्ही जेव्हा 2 निवडणूक आयुक्तांना भेटलो, आधी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो, नाही आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटलो इथल्या, त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती वेगळी एक अधिकार आहे, वेगळी बॉडी आहे ती। म्हणून आम्ही त्या बॉडीला विचारलं, ती बॉडी म्हणते त्या बॉडीचं काम आहे। मग दोन्ही बॉड्याने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला। मग त्यांनी सांगितलं, मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे। मग ज्याप्रमाणे तुम्ही आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये तिथे SIR म्हणजे ओळख, मतदारांची ओळख पटवून घेणार आहात, तसंच कारण तुम्ही 2 निवडणुका घेतल्या, 2 निवडणुकात आम्ही गाफील राहिलो। अगदी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर राजन विचारे पहिला माणूस माझ्याकडे आला की साहेब गडबड आहे, आमच्याकडे किती दुबार मतदार, त्यांनी लाखाच्या आसपास त्यांनी सांगितलं, 1,61,000 बोगस किंवा दुबार मतदारांनी ठाण्यामध्ये मतदान केलेले आहे। आपला पराभव झाला मानतोय, पण लोकसभेमध्ये तरी सुद्धा आपण जो काही यश मिळवलं आणि विधानसभेमध्ये आपल्या 20 जागा हारू शकतो आपण। अरे एवढा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू सुद्धा, ज्या हिंदूला आणि अगदी मुसलमानांसुद्धा, सर्व धर्मियांना मी कोरोनाच्या काळामध्ये कुठेही भेदभाव न करता सारखेपणाने वागवलं, तो एवढा उफराटा माझ्याशी वागू शकत नाही। एवढा कृतज्ञपणाने तो माझ्याशी वागू शकत नाही। माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचा माझ्यावरती विश्वास आहे। हा मतदारांचा जो कौल आहे, हा मतदारांचा कौल नाही, हा यांच्या पैशाचा माज आहे। हे सगळे बोगस मतदार, ते तुम्हाला घरोघरी जाऊन तपासावे लागतील। मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येणार आहे, कारण बाकी राजकारणामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका, कारण आज जे काही मी बोलतोय यांचे चटरपटर लोक उद्या चिरकतील, चिरकून या, कोणी उत्तर द्यायला जाऊ नका, कारण त्यांचं कामच आहे, त्यांना पगार त्याच्यासाठी मिळतोय की आपल्याला डिस्टर्ब करायचं आणि डिस्टर्ब केल्यानंतर त्यांचं ते कुरंटे चरायला लागतात। म्हणजे साधी गोष्ट आहे, भाजप काय करताय, मी जसं म्हटलं ना, नामर्दाची अवलाद, यांच्याकडे आपल्याशी लढणारे कोणीच नाही आहेत, म्हणून आपलीच लोक तोडून फोडून आपल्या अंगावरती सोडतायत। आपल्याच पूर्वाश्रमीच्या 2 माणसांना एकमेकाच्या विरुद्ध लढवत आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये रक्तपात होईल तर त्यांच्यामध्ये आम्ही आपले मस्त तट्ट जेवून पोट्ट फुगले, मस्त आपले घरी जाऊन गप्प झोपले। ही भाजपची अवसान घातकी पद्धत आहे आणि त्याच्यापासून आता आपले डोळे उघडलेत। ज्या अंधभक्तांचे उघडले नसतील त्यांना सांगते की तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून लावून पुढे जाऊ नका। पट्टी काढाल तेव्हा कळाल तुमच्या घराण्याचं घराणं हे तुम्ही स्वतःच्या हाताने खाईमध्ये टाकलेलं आहात। आणि त्याचसाठी आज जे काय आदित्यने तुम्हाला दाखवलं की मतदारांची, म्हणजे मी 2 गोष्टी आहेत, एक तर फॉल्ट आणि दुसरं फ्रॉड। एक चूक होऊ शकते, पण दुसरा घोटाळा, याच्यामध्ये घोटाळा, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। आणि जर प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 2 ते 3 मतदार याद्या, म्हणजे मी म्हणतो मतदार संघ कितीचा असतो एका महापालिकेचा? 50,000, बरोबर आहे ना? म्हणजे आता थोडंसं माझं नेहमीचं गणित सांगतो, अजय आता तुम्ही आमदार आहात, बाळा तुम्ही आमदार आहात, बाजूला सगळे हरून बिरून सगळेच तुम्ही आमदार आहात। आपला लोकसभेचा मतदारसंघ कितीचा असतो? 15 लाख, ठीक, एक सरासरी 15 लाख। विधानसभेचा किती असतो? 2.5 ते 3 लाख। आणि महापालिकेचा किती असतो? 50,000। मग मतदार यादी, एक मतदार यादीमध्ये मतदार किती असतात? लोकसभेला किती असतात? 5,000 असतात, विधानसभेला 3,000 असतात? नाही। मतदारसंघ किती मोठा असला तरी मतदार यादी ही तेवढ्याचीच असते, जी आता 1200ची असणार आहे। आणि म्हणून प्रत्येक गटप्रमुखाला तुम्ही सगळ्यांनी हेच सांगायचं, मतदारसंघ किती असो, तुझा मतदारसंघ फक्त 1200 मतदारांचा आहे आणि त्या यादीमध्ये योग्य मतदार खरे आहेत की नाही ते बघ आणि तू मला 1200 मध्ये विजय मिळवून दे। प्रत्येक उपशाखा प्रमुखाने एवढंच ठरवायचं की माझ्याकडे 3 मतदार याद्या आहेत, त्या 3 याद्यांनी एवढाच माझा मतदारसंघ आहे, या 3ही मतदारसंघातल्या याद्यांमधले सगळे घोटाळे मी बाहेर काढीन, गटप्रमुखांच्या सोबतीने मी आपल्याला इथून आघाडी मिळवून देईन।
शाखा प्रमुखांनी तेच करायचे, उपविभाग प्रमुखांनी तेच करायचे, विभाग प्रमुखांनी तेच करायचे. आणि असं प्रत्येक यादीत जर का प्रत्येकाने 1200 मतदानामध्ये आपल्याला आघाडी मिळवून दिली तर आपण वॉर्ड जिंकला ना. मग तुम्हाला 300 घरं सांभाळता येणं शक्य नाही. आपल्याला हे करावंच लागेल. होय किंवा नाही नाही करावंच लागेल. नाहीतर हे बसलेले आहेत हे आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. मी जे त्यांना आव्हान देतोय त्या आव्हानामागची ताकद तुम्ही आहात. तुमच्या भरोश्यावरती मी आव्हान देतोय. मी एकटा नाहीये. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्या समोर जो उभा आहे तो तुमच्या सोबतीने उभा आहे. तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे. आणि आज मी अमित शहाना आव्हान देतोय, तुम्ही मुंबईत येऊन गेलात पण निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई आम्ही आमच्या शिवसेनेच्या भगव्याने भगवी करून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. करा प्रयत्न. जे आपटायचं ते आपटा. किती डोकी आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही. पण एक तरी या शिवरायाच्या मावळ्याला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये. पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे. आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे, शिवरायाचे, हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी माणसं सुद्धा आम्ही तयार आहोत. ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.